जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 21 ऑक्टोबर इसवी सन 1659. अफजल खानाच्या भेटीचा मसुदा व अटीबाबत अंतिम बोलणी. या दिवशी गोपीनाथ पंतांच्या शिष्टाईमुळे राजे आणि अफजल खानाची भेट जवळपास नक्की होणार होती. वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या होत्या. 21 ऑक्टोबर इसवी सन 1607. पावनखिंडीतील संघर्षातून बाजीप्रभू धारातीर्थ पडले. महाराज विशाळगडानंतर राजगडावर परतले, परंतु सिद्धी जोहरचा वेढा आणखी पन्हाळगडावर चालूच होता. महाराज पन्हाळगडावर आले व त्यांनी पन्हाळा सिद्धी जोहर यास देऊन टाकला, पण पुन्हा काबीज करण्याच्या युक्तीनेच. 21 ऑक्टोबर इसवी सन 1661. मराठ्यांचा हल्ला. श्री शिवरायांनी सैन्यासह किल्ले शिवनेरी व पायथ्याच्या जुन्नर भागावर हल्ला केला. 21 ऑक्टोबर इसवी सन 1679. मुंबई बेटाजवळील खांदेरी बेट ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर आपली माणसे उतरवून कोटाचे बांधकाम सुरू केले होते. मुंबईजवळ शिवाजी महाराजांचे आरमार असणे इंग्रजांना धोकादायक असल्याने त्यांनी या बांधकामाला विरोध करत खांदेरीचा नाकेबंदी केली, पण मराठ्यांचे चपळ आरमार त्यांना मात देत खांदेरीवर सरसत पोहोचवत असे. त्यामुळे इंग्रजांनी मुंबईहून 8 तोफा, 14 इंग्रज सैन्याच्या 5 फायली आणि 30 खलाशी देऊन खुरटून नावाचे जहाज कॅप्टन स्टीफन अंडरटन यांच्या नेतृत्वाखाली खांदेरीच्या नाकेबंदीला पाठवले. या जहाजाबरोबर आणखी 2 तोफा असलेली शिबाई पाठवली. आता खांदेरीच्या नाकेबंदीत असलेल्या पथकात रेवेज हेक्टर गुराफ फोर्बून 5 शिबाडे आणि माचवे एवढे सामील झाले. खांदेरीच्या नाकेबंदीसाठी फॉर्च्यून मुंबईहून रवाना झाले. 21 ऑक्टोबर इसवी सन 1740. बाजीराव पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या धोरणानुसार माळवा प्रांताचे सुभेदारीची व काशी, प्रयाग, गया आणि मथुरा या हिंदूंच्या पवित्र क्षेत्राची मागणी मोगल बादशहाकडे केली होती. निजामाने या मागणीस बादशहाची मान्यता मिळवून देण्याचे कबूल केले होते, पण ही मागणी पूर्ण होण्यापूर्वी बाजीराव पेशवे तारीख 28 एप्रिल 1740 रोजी मरण पावले. तेव्हा ही अपुरी कामगिरी पार पाडण्याची कामगिरी बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यास करावी लागली. पेशवे बाळाजी बाजीरावांनी तारीख 21 ऑक्टोबर 1740 रोजी पुण्याहून उत्तरेत जाण्याकरिता निघून माळवा प्रांतावर चढाई केली. बादशहाने प्रयागचा सुभेदार व अयोध्येचे सुभेदार यांना सवाई जयसिंगास मराठ्यांच्या विरुद्ध जाण्यासाठी हुकम सोडिले. वरील दोन्ही सुभेदारांनी सवाई जयसिंगाच्या मदतीस जाण्याचा कुचराई केली. मराठ्यांचा पराभव आपल्या एकट्याच्याने होणे नाही हे सवाई जयसिंगास कळून चुकल्यामुळे त्यांनी मराठ्यांची धौलपूर मुक्कामी तह केला. पेशवे सवाई जयसिंग यांच्या भेटी तारीख 12 मे 1741 रोजी झाल्या. त्या समयी सवाई जयसिंगांनी मराठ्यांना माळवा प्रांताच्या सुभेदाराची सनद बादशहाकडून 6 महिन्यात मिळवून द्यावी असे ठरले. ही स्वारी तारीख 11 जून 1741 रोजी संपली. 21 ऑक्टोबर इसवी सन 1858. प्राणहितेचा पुत्र, गोंडवनाचा शेर अशा अनेक उपाधींनी गौरविलेले क्रांतिवीर बाबूराव पुल्लेसूर सेडमाके यांचा 21 ऑक्टोबर हा स्मृती दिन. त्यानिमित्ताने या निधड्या छातीच्या क्रांतिवीराला विनम्र अभिवादन. त्यांचा जन्म 12 मार्च 1833 मध्ये दक्षिण गोंडवनच्या आहेर जमीनदारीतील मोलमपल्ली किष्टापूर येथे सेडमाके घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पुल्लेसूर तर आईचे नाव जुरजांकुवर होते. त्यांना लक्ष्मणराव, गोविंदराव आणि व्यंकटराव असे 3 लहान भाऊ होते. त्यांनी गोटुल केंद्रात कुस्ती, तलवार, भालाफेक, तीरकामठा आणि बंदूक चालवणे इत्यादी विद्या शिकून घेतल्यानंतर पुढील शिक्षण लॉर्ड डलहौसीने सुरू केलेल्या रायपूरच्या इंग्रजी शाळेत पूर्ण केले. तिथे शिकता शिकताच त्यांना ब्रिटिशांच्या सत्तेचा आजगेरी विळखा पाहायला मिळाला. तेव्हा ते रायपूरहून अहेरे जिमनदारीत परतले. शिक्षणाने त्यांच्या व्यक्तिमत्वाला कमालीचा बदल झालेला होता. 21 ऑक्टोबर इसवी सन 1943. सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेची स्थापना.